नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आता सध्या खूप थंडी पडलेली आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यासाठीच मी तुमच्यासाठी खास आणि स्पेशल अशी रेसिपी आणलेली आहे. रेसिपीचं नाव आहे खुरसणीची चटणी. आता बहुतेक जणांना माहिती पण असेल, की नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग साहित्याकडे वळूया. इथेच लागणारे साहित्य मी घेतलेले आहे. सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे, त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे. त्यानंतर इथं मी सपाट वाटी खुरसणी घेतलेली आहे. त्यानंतर इथं लसूण घेतलेला आहे सोललेला मी. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेले आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला आणि हे साहित्य घेतल्यानंतर आपल्याला यातल्या काही गोष्टी भाजून घ्यायच्या आहे. त्यासाठी त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खुरसणी व्यवस्थित खरपूस अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. इथे आपल्याला कोणत्याही तेलाचा वापर करायचा नाहीये, कारण खुरसणीला खूप तेल असतं. अशा पद्धतीने व्यवस्थित कढई गरम झाल्यानंतर खुरसणी टाकून घ्यायची आहे आणि तडतड उडेपर्यंत खुरसणी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित उडून दिल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थोड्या वेळ कढईतच ठेवायची आहे खुरसणी आणि ती फुगते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फुगलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का खुरसणी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे आणि हिवाळ्यात तर नक्कीच खावी. त्यासाठी ही चटणी नक्की बनवून बघा. खूप कमी साहित्यामध्ये तयार होते. इथे खुरसणी भाजून एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत गॅस चालू करून कढईमध्ये शेंगदाणे टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. जाळायचे नाहीये शेंगदाणे इथे आपल्याला. शेंगदाण्यामुळे पण चटणी चांगलीच लागते, म्हणजे टेस्ट खूप छान लागते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. व्यवस्थित शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. घेतलेल्या लाल मिरच्या ह्या वाळवलेल्या आहे आणि तिखट आहे. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. इथे भाजल्यानंतर मिरच्या व्यवस्थित अशा फुगतात. म्हणजे त्या क्रिस्पी होत्या, म्हणजे मिरची लवकर खराब होत नाही. भरपूर दिवस टिकते. महिना ते दीड महिना अशा पद्धतीने टिकते मिरची. त्यानंतर इथे मिरच्या भाजून झालेल्या आहे. हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे आपण. त्यानंतर हे साहित्य व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे बारीक करायचं आहे. इथे सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सर्वात प्रथम काय घेणार आहोत, लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे त्यामध्ये. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. खूप जास्त मीठ वापरायचं नाही आहे चटणीला आणि हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये लसूण पण टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व साहित्य बारीक झाल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेली खुरसणी टाकायची आहे. अशा पद्धतीने बारीक केल्यानंतर आपली चटणी तयार होते आणि तुम्ही मस्त तेल टाकून चटणीवर तेल टाकून मस्त खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही एकदा भाकरीबरोबर नक्की खाऊन बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.